दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक सुरू झाली आहे। राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि इतर विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू झाली आहे। या संदर्भात अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, दिल्लीमध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठकीला सुरुवात झाली आहे। काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? श्वेता, मागच्या 15 मिनिटांपासून खरं तर या तीनही प्रमुख नेत्यांमध्ये प्रफुल्ल पटेल यांचं जे राजधानी नवी दिल्लीमधील 26 रकाबगंज हे निवासस्थान आहे, या ठिकाणी बैठक सुरू झालेली आहे। आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने जर बघितलं आपण तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार असेल किंवा इतर विषयांवर देखील चर्चा होऊ शकते। प्रामुख्याने जर बघितलं श्वेता आपण तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेनंतर राज्यातील हे तीनही प्रमुख नेते पहिल्यांदाच एकत्र आल्याचं बघायला मिळते आपल्याला। त्यामुळे त्या अनुषंगाने देखील चर्चा होऊ शकते। खरं तर रात्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस अमित शहा यांची भेट घेणार आहेत। पण त्यापूर्वी या तीनही प्रमुख नेत्यांची चर्चा जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। श्वेता, प्रामुख्याने आपण जर बघितलं तर अजित पवार देखील अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्या पार्श्वभूमीवरती या भेटीला महत्त्व आलेलं आहे। मागच्या 15 मिनिटांपासून या प्रमुख नेत्यांची बैठक प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी सुरू आहे। त्यामुळे बघावं लागणार आहे भेटीमध्ये नेमकं अजून कोणकोणत्या विषयावरती चर्चा होते। अगदी धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।